ठाण्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी आहे। मुसळधार पावसामुळे ठाण्यातली वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे आणि सखल भागामध्ये ठाण्यामध्ये ठिकठिकाणी पाणीही साचायला आता सुरुवात झाली आहे। पावसाचा मध्य रेल्वेला सुद्धा फटका बसतोय। वाहतूक सध्या उशिराने सुरू आहे। मुंबई उपनगर तसंच ठाणे जिल्ह्यात सुद्धा पाऊस आज सतत पाहायला मिळतोय। सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे अर्थातच वाहन चालकांना याचा त्रास होतो आहेच आहे। साचलेल्या पाण्यातून त्यांना वाट काढत जावं लागतं, तर ठिकठिकाणी अशा प्रकारे साचलेलं पाणी वाहतुकीची कोंडी ठिकठिकाणी दिसून येते। ठाणे शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि अशातच आपण पाहिलं तर ठाणे शहरातील विविध भागात जे आहे ते आता संत गतीने वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। सध्या आता मी आहे ठाणे शहरातील एका प्रमुख मार्गावरती, जो मार्ग जो आहे तो ठाण्याहून थेट नवी मुंबईला असेल किंवा पनवेल अशा विविध मार्गांना जो आहे तो जोडतो आणि या मार्गावरती आपण पाहिलं तर अनेक खड्डे असतील किंवा अनेक सखल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचण्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आणि याच कारणामुळे आपण पाहू शकतो की सकाळच्या सुमारास जे आहे ते अगदी संत गतीने ज्या मार्गावरती वाहतूक जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दुचाकीस्वार असतील अथवा अवजड वाहने जे आहे ते सर्वच वाहनं या मार्गावरून दिवसामध्ये प्रवास करतात। याचा विचार आपण केला तर लाखो वाहनं जे आहेत या प्रमुख मार्गावरून जे आहेत प्रवास करत असतात आणि याच मार्गावरती आता अनेकदा जी आहे ती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर आपण हा समोरचा जो रेल्वेचा जो उड्डाणपूल पाहत आहोत, या उड्डाणपुलाच्या खाली देखील पावसादरम्यान जे आहे ते पाणी साचतं आणि याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र जे आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही बाजूला जे आहे ते बोगद्याच्या खालून वाहनं जाताना त्यांना अनेक अडथळे जे आहेत ते निर्माण होतात आणि अजून देखील पावसाचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी संत गतीने वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे। सध्या शहरात मुसळधार पाऊस असल्या कारणाने ठाणे शहरामधील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता जी आहे दिसून आहे। तर सेक्शन पंपाच्या सहाय्याने हे पाणी जे आहे ते बाजूला सारण्याचं काम मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती प्रशासनाच्या वतीने जे आहे ते करण्यात येत आहे। तर वाहतुकीचा फटका जो रेल्वे वाहतुकीला देखील या ठिकाणी बसल्याचा पाहायला मिळतोय। तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुमारे 5 ते 10 मिनिटांनी या ठिकाणी उशिराने धावताना पाहायला मिळते। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।